ठाकरेंचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हटले आहेत की ठाण्यामध्ये शिवसेना आणि मनसेची ही युती होणार आणि 75 पार या जागा ठाणे महापालिकेत आम्ही जिंकणार। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत मनसे नेते अविनाश जाधव आहेत। सहमत आहात तुम्ही संजय राऊत जे बोलतायत त्या सगळ्याबद्दल? एक गोष्ट खरी आहे की महाराष्ट्र सैनिक शिवसैनिक एकत्र येऊन ठाण्यामध्ये काम करतात। आम्ही एक मोर्चा देखील काही दिवसापूर्वी काढला होता भ्रष्टाचाराच्या विरोधात, आणि त्याच्यानंतर आमच्या मोर्चातल्या मागण्या ज्या होत्या, ज्या भ्रष्ट अधिकाऱ्याला काढायच्या होत्या, त्या देखील महापालिकेकडनं पूर्ण झाल्या। कार्यकर्त्यांमध्ये मनोमिलन झालं आहे का? तर होय, कारण आमचा DNA एक आहे, त्याच्यामुळे आमच्यातलं मनोमिलन होणं हे सगळ्यात सोपं होतं। आता याच्यापुढे युती करायची, कसं पुढे जायचं याच्या बाबतीतले आदेश आम्हाला सन्माननीय राजसाहेब देतील। साहेब जवळपास जाहीरच झाली। हे बघा, माझ्या पक्षाचे अध्यक्ष नेते, आमचे नेते सन्माननीय राजसाहेब ठाकरे साहेब ज्या दिवशी आदेश देतील त्यांच्यासोबत काम करणारच ना आम्ही साहेबांच्या आदेशाची पालन करणारी लोक, त्यामुळे साहेब जे सांगतील त्या दिवशी त्या गोष्टीचं पालन होईल। याच्यापुढे जर आमच्या ठाण्याला एक नाव पडले भ्रष्टाचाराची राजधानी, महाराष्ट्राच्या भ्रष्टाचाराची राजधानी काय तर ठाणे, जर हे पुसायचं असेल तर आम्हाला एकत्र यावं लागेल सर्व विरोधकांना, आणि त्या दृष्टीने आम्ही आमचं काम सुरू केलेलं आहे। आणि जसे संजय राऊत साहेब म्हणाले की 75 अबकी बार 75 पार, तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जर तुम्ही विधानसभेचा मागचं कॅल्क्युलेशन केलं, राजन विचारेंना पडलेली मतं, मला पडलेली मतं, विधानसभेला लोकसभेला जे काही घडलं हे सगळं जर तुम्ही सगळं पाहाल तर एक गोष्ट खरी आहे की आमची ताकद ह्या सगळ्यांपेक्षा जास्त आहे। आणि जर आमची गणितं बरोबर बसली तर खात्रीने सांगतो, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे, काँग्रेस आम्ही सगळे मिळून याला 75 पार करू। ठाकरे बंधू म्हणतात, ठाकरे बंधू हे दोघं 75 पार जातील। मला असं वाटतं की जसं गणितं पुढे जातील तशी ती निर्णय हे होत राहतील। आत्ताच्या घडीला जर तुम्ही विचार कराल तर ठाण्यातले विरोधक म्हणून आम्ही 75 पार करू एवढं नक्की। दुसरीकडे भाजप आणि शिंदेची शिवसेना स्वबळाचा नारा देते, दोघंही बैठका घेत आहेत। भाजप म्हणतंय हम 70 पार, चप्पा चप्पा भाजपा, तिकडे शिंदेची शिवसेना सुद्धा स्वबळाची तयारी करते। माझी ज्यांनी हे म्हटलंय त्यांच्या सगळ्यांचे व्हिडिओ मी जमा करून ठेवणार आहे, आणि मला पाहायचं आहे की ह्यांच्यामध्ये हिंमत किती आहे एकटी लढायची। यांची जे काही प्रयत्न आहेत ना ते तिकीट आणि जागा वाढवून घेण्यासाठी, हे एकला चलो रे, चप्पे चप्पे पे भाजपा, ही सगळी यांची नाटकं आहेत। त्यांच्या कार्यकर्त्यांना विचारा, सगळे विरोधक एकत्र आल्याच्या नंतर जर आम्ही एकत्र लढलो तर ह्यांची हिंमत आहे का आमच्यासमोर लढायची? हां, सो हे काही होणार नाही। मी खात्रीने सांगतो की हे फक्त हवा मारतायत, यांच्यात हिंमत नाही आहे वेगवेगळे लढायची, आणि लढायची हिंमत असं माझं चॅलेंज आहे तुम्हा लोकांना की तुम्ही लढून दाखवा वेगवेगळे। नाही ठाणे महानगरपालिकावर शिवसेना मनसेचा झेंडा लावला ना तर आम्ही आमची नावं बदलू। आव्हान देत आहे? आव्हान आहे मला, हिंमत नाही आहे या लोकांमध्ये वेगळे। मी परत सांगतो, हे वातावरण तयार करतायत जागा वाटपात मोठा हिस्सा कोणाला मिळणार याच्यासाठी, यांच्यात हिंमत नाही वेगळी लढायची। हे जर एकत्र लढले ना, वेगवेगळे लढले ना हे लोक, तर तुम्ही जे बोलाल ते मी हरायला तयार आहे। त्याच्यामुळे हे होते मनसे नेते अविनाश जाधव। जसं संजय राऊतांनी वक्तव्य केलं त्याशी काहीसे सहमत ते दिसत आहेत, आणि ते हेही आव्हान देत आहेत की शिंदेची शिवसेना आणि भाजपने वेगवेगळं लढून दाखवावं, आणि जर हे वेगवेगळे लढले तरी आम्ही आमचा महापौर बसवणार। कॅमेरामॅन विनय राजभरसह वेदांत नेब, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।